सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे संकट उभे ठाकलेत। जून महिना अल निनोच्या प्रभावामुळे जवळपास कोरडा गेला। त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावताच शेतकऱ्यांनी भात लागवड आणि शेतीची इतर कामे सुरू केली। मात्र लागवडीचे काम पूर्ण होण्याआधी पाऊस पुन्हा गायब झाल्याने पिकांवर संकट ओढावले आहे। पावसाअभावी अनेक शेतांमध्ये जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत। पिकांना जगवण्यासाठी शेतकरी आता विहिरी, नद्या आणि ओहळांमधून पंपाच्या सहाय्याने पाणी शेतात पोहोचवत आहेत। त्यामुळे शेताचा खर्च वाढत असून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे। स्थानिक शेतकऱ्यांच्या मते येत्या 10 ते 15 दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर भात पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। त्याचा थेट परिणाम उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे। हवामान विभागाकडून पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी सध्या सिंधुदुर्गातील शेतकरी आकाशाकडे आशेने पाहतोय। वेळेत पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील शेती गंभीर संकटात सापडू शकते। त्यामुळे आता सर्वांच्याच नजरा पावसाकडे लागल्या असून शेतकरी वेळेत पाऊस पडावा अशी प्रार्थना करत आहेत। शेतीला सुरुवात केली, पण यावर्षी निसर्ग पाहिला असता जून महिना हा पूर्णपणे कोरडा गेला। लोकांची पेरणी इथपर्यंत पाऊस लागला, पण खऱ्या अर्थाने पावसाळी शेतीला पावसाची गरज असते। जुलैमध्ये 4 दिवस पावसाने थोडीफार सुरुवात केली, शेतकऱ्यांना थोडीशी आशा वाटली आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी तरवा काढून लावणीच्या कामाला सुरुवात केली। पण आज जर परिस्थिती पाहिली तर पुन्हा पाऊस पूर्णपणे गेलेला आहे। जसं मे महिन्यामध्ये कडक ऊन पडतं, या परिस्थितीमध्ये आजची इथली परिस्थिती आहे। आणि हवामान खात्याने आत्ताच अंदाज दिलेला आहे की जवळजवळ 8 ते 10 दिवस म्हणजे अजून 29 तारीखपर्यंत हा पाऊस कमी पडणार आहे। आणि आजची परिस्थिती पाहिली तर पावसाळ्याच्या शेतीला कोकणामध्ये पावसाची अतिशय गरज असते। आता ही लोक आमची सगळी इथे तरवा काढतायत, पण लावणीला चिखल करायला जे पाणी लागतं ते पाऊस पडल्याशिवाय तो चिखल होत नाही, अशी परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि या ठिकाणी शेतकरी खरोखर हवालदिल झालेला आहे। दुबार पेरणीची पाळी आता येते की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि आज जर पाहिलं तर शासनाने या ठिकाणी पावसाळ्यात ओला दुष्काळ जाहीर करावा असं मी या ठिकाणी सांगतो, कारण कोकणाची परिस्थिती खूप वाईट आहे। आज सगळीकडे पाहिलात तर जून आणि जुलै हा लावणीचा हंगाम असतो। हे 2 महिने आज जवळजवळ गेले तरी 25% लावणी आज झालेली नाही, अशी परिस्थिती आहे। तर याच्यावर पूर्ण राज्य सरकारने, केंद्र सरकारने विचार करावा आणि जी काय शेतकऱ्यांच्या बाबतीत जो काय निर्णय घ्यायचा असेल तो चांगला घ्यावा अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। बस बाकीचा काही तर माहीत करा। पंकज मडे, जनशक्ती, सिंधुदुर्ग।